मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे कामात वय आडवे येत नाही. काय ते बघूया. एक मध्यम वयीन गृहस्थ टीव्ही पाहत होते. ते टीव्हीवर एक बातमी पाहून हैराण झाले. ती बातमी होती 73 वर्षाच्या एका जपानी महिलेने एव्हरेस्टवर झेंडा फडकवल्याची. कारण ते वयाच्या 42व्या वर्षी मान टाकून बसले होते. ती वयस्कर व्यक्ती होती. ती 42व्या वर्षी मान टाकून बसली. ते काही महिन्यापासून नवे काम करू इच्छित होते, पण त्यांना वाटत होते की असे करण्याचे आता वय राहिलेले नाही. वास्तविक वयाबाबत एक नकारात्मक दृष्टिकोन एक महामारी आहे, जी जगातील सर्वच भागात आहे. खरे तर सर्वत्र असे प्रतिभावंतही आहेत, जे हा दृष्टिकोन खोटा ठरवत आहेत. बरोबर. आपल्या आजूबाजूलाच असे लोक आढळतील जे वयाच्या अखेरच्या टप्प्यावरही वयाचा परिणाम टाळत राहतात. बरोबर. मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड एडलर म्हणतात की शरीरापेक्षा मन स्वतःला जास्त वयस्कर मानत असते. वृद्ध होणारा आपला दृष्टिकोन आपल्याला सक्षम बनवत असतो, परंतु वयाची सबब अपयश देणारा एक मोठा आजार आहे. अखेरपर्यंत ते काम करीत राहायला हवे जे आपण करू इच्छिता. तसेही माणसाचे सृजनात्मक वय 20व्या वर्षापासून सुरू होते. या दृष्टीने पाहता 40-45 हे वय तर तारुण्याचे असते. अरे वा. मग ती व्यक्ती का मान टाकून बसली होती बघा. आता याला मिडल एज क्रायसिस समजणे मूर्खपणापेक्षा वेगळे काहीही नाही. बापरे. केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रोफेसर डेव्हिड बॅनब्रिज यांना आपल्या संशोधनात आढळले की वयाच्या 5व्या-6व्या दशकात अनेक शारीरिक बदल होत असतात, पण असे काहीही नसते जे आपल्या सृजनावर, उत्पादकतेवर परिणाम करते. ते म्हणतात या काळात मेंदू जास्त ऊर्जावान असतो. ही गोष्ट वेगळी की स्वतःच्या वयाबाबत नकारात्मक विचार एवढे वाढतात की ही ऊर्जा वाया जात राहते. आपल्यातही असा विचार असेल तर तो काढून टाका. नव्या जागी फिरा, नव्या गोष्टी शिका, स्वतःवर प्रेम करा. फक्त हाच विचार करा की मी जे सुरू करीत आहे ते पूर्ण करूनच थांबेन. अरे वा. माझे सर्वश्रेष्ठ वर्ष अद्याप बाकी आहे. हा दृष्टिकोन आयुष्याच्या अखेरपर्यंत ठेवता येऊ शकतो. बरोबर. आणि मित्रांनो, आणखीन एक टीप आहे, बघा. निर्णय घेण्यापूर्वी कोणकोणते निकष समोर ठेवायचे बघूया. काय ते. आपल्या निर्णयामुळे कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. माझ्या निर्णयामुळे आणखी इतरांचे भले होऊ शकते का याचा विचार व्हावा किंवा करावा. व्हेरी गुड. निर्णय हा स्वार्थी नसावा. निर्णय हा सर्वांना मान्य असेल असा असावा. निर्णय चुकला की आपण चुकलो असा त्याचा अर्थ होतो, म्हणून निर्णय हा चूक असावा. निर्णय हा सर्वांचे मत जाणून घ्यावा. निर्णय घेताना घाई करू नये. निर्णय घेतल्यानंतर पश्चाताप होणार नाही याची खूप काळजी घ्यावी. निर्णय हा सर्वांच्या हिताचा असावा आणि निर्णय हा कोणाच्या दबावाखाली घेतलेला नसावा. अरे वा. फार छान, फार छान मित्रांनो, फार छान. परंतु आणखीन एक टीप आहे छोटीशी लहान मुलांच्या बाबतीत, ती बघूया. घरात अति स्वच्छतेने मुलांना दमा होतो. बघूया काय ते. घरात स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या काही रसायनांमुळे
मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. घराची अतिरिक्त स्वच्छता केल्याने मुलांमध्ये अस्थमाची समस्या वाढते. काय ते बघूया. संशोधनानुसार घराच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणारी उत्पादने व रसायने यांच्यामध्ये या मुलांना होणारा अस्थमा यामध्ये संबंध आढळतो. 2000 मध्ये शिशूवर केल्या गेलेल्या संशोधनातून आढळून आले आहे की ज्या मुलांचे मातापिता घरात सातत्याने डिशवॉश डिटर्जंट, कपडे धुण्याचे डिटर्जंट आणि जमीन साफ करण्यासाठी रसायने यांचा वापर करतात, त्यांच्या मुलांना 3 वर्षाच्या वयात अस्थमा होण्याचा धोका 37% वाढतो. साफसफाईत वापरण्यात येणाऱ्या रसायनांच्या संपर्कात राहणाऱ्या मुलांच्या श्वसनाच्या नलिकेला नुकसान पोहोचते. अरे बाप. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.